जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील जे ते दुसऱ्या आठवड्यामध्ये मेच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची स्थिती जे ते कशी राहणार आहे याबद्दल आपण जे ते सविस्तर माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे ते बघणार आहोत. तर मित्र, तुम्हाला व्हॉट्सअपवर एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डेली अपडेट हवे असतील हवामान अंदाजाबद्दल, तर तुम्हाला बघा काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल वेबसाईट दिली असेल, तर त्या वेबसाईटवरती येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन edutechwater.in असं सुद्धा सर्च करू शकता. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी तिला स्क्रॉल करायची. स्क्रॉल करत असताना एक व्हॉट्सअपचं लोगो मिळतं. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळतात. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या चोडाला जिथे सुरुवात करूया. तर बघा मित्र, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात वादळी पावसाची सावट पाहायला मिळत आहे आणि वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे या वादळी पावसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे ऊस पिकाला पाणी कमी पडणार अशी भीती होती. मात्र गेल्या काही दिवसापासून वादळी पाऊस सुरू असल्याने ऊस पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वादळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील उष्णतेचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. अशात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी 12 ते 18 मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थातच मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यातील सुरुवातीला देखील पाऊस कायम राहणार असे स्पष्ट होते. आणि त्यानंतर बघूयात आपण मित्रांनो पंजाबराव डग काय बोलत आहेत याबद्दल. तर बघा मित्रांनो, पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ते 18 मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. विदर्भात देखील पाऊस पडणार आहे, मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहील असा अंदाज आहे. तथापि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्तीचा पाऊस राहणार आहे. कोकणात सुद्धा मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे हा पाऊस ऊस पिकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. तथापि या पावसामुळे कांदा व इतर फळ पिकांचे नुकसान होऊ शकते. पंजाबरावांनी राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. 17 तारखेपर्यंत या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मात्र 18 मे नंतर पावसाचे प्रमाण जे ते कमी होत जाणार आहे. अर्थात 18 मे पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण आणि वादळी वारे वाहणार असा अंदाज असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची तथा पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पंजाबरावांनी यावर्षी मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.